दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 24 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आणि वीर धरणातून जो काय वाढवण्यात आलेला विसर्ग आहे ज्याच्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी वाढणार आहे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आज 24 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची अपडेट आपण पाहिली असेल तर दौंडचा जो काही कालचा विसर्ग होता त्यामध्ये फारशी काही वाढ झाली नाही, तो 31,275 क्युसेस इतका झाला आहे। दौंडची आवक वाढल्यामुळे उजनी धरणाची टक्केवारी वाढली आहे। उजनी धरणानं 60 आपली पार केलेली आहे। उजनी धरण 60.66% इतकं भरलंय। धरणाचा जर आपण एकूण पाणीसाठा जर पाहायला गेला तर तो एकूण पाणीसाठा हा 96.15 टीएम झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा 32.50 टीएम झाला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उजनी धरणातून जे काय भीमा नदीमध्ये सांडव्याद्वारे किंवा वीज निर्मितीसाठी काय पाणी सोडलं जात होतं ते पाणी आजपासून बंद करण्यात आले। मात्र कॅनॉलसाठी जे पाणी आहे ते पाणी त्या ठिकाणी सुरू आहे। सिनामाड्यासाठी 280 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। दहेगावसाठी 90 क्युसेकचा सुरू आहे। बोगद्यासाठी 900 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आणि मुख्य कॅनॉलसाठी 2000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। आणि त्यात महत्त्वाची बातमी आता म्हणजे वीर धरणातून काल जो काय 4637 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता त्यामध्ये आता तिप्पट वाढ करण्यात आली असून तो पहाटे 1:30 वाजल्यापासून तो विसर्ग वाढवण्यास सुरुवात झाली आहे। पहाटे 1:30 वाजता तो 10,374 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला होता। मात्र पुन्हा सकाळी आज 24 जुलैला 7:30 वाजता वीर धरणातून जे काय पाणी पातळी नियंत्रित करायचं आहे त्या दृष्टीनं वीर धरणातून नेरा नदीमध्ये 15,011 इतका क्युसेक या ठिकाणी विसर्ग सोडण्यात येतोय। जो विसर्ग वीर धरणातून नेरा नदीमध्ये आल्यानंतर पुढे तो संगम मार्गे हा भीमा नदीमध्ये मिसळतोय। तेव्हा आता भीमा नदीची पाणी पातळी वाढणार आहे। काल परवा जे उजनी धरणातून आषाढी वारीसाठी पाणी सोडलं होतं ते पाणी पोहोचल्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी वाढली आहे आणि त्यामुळे आता हा 10,000चा विसर्ग आल्यानंतर भीमा नदी पाणी पातळी वाढणार आहे। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा मोठा सोहळा आहे। लाखो भाविक पंढरपूरमध्ये येतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात। त्यामुळे आता तिथल्या भाविकांनी सुद्धा या पाणी पातळी वाढल्यानंतर थोडं काळजी घेणं गरजेचं आहे असंही प्रशासनाने या ठिकाणी सांगण्यात येत आहे। तुर्तास तरी वीर धरणातून पाणी या ठिकाणी सोडलेलं आहे आणि उजनी धरणातून जवळपास जे काही पाणी आहे उजनी धरणाची पाणी पातळी ते उजनी धरण 60% भरलेलं आहे। उजनी आणि वीरचे काय अपडेट आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोच। त्यासाठी आपलं परिवर्तन न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।